तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनल कोल सिटी रिव्ह्यू मध्ये. आज आपण करणार आहोत कांतारा चॅप्टर 1 म्हणजेच कांतारा 2 मूवीचा रिव्ह्यू. तर बिना काही टाइमपास करता सुरू करूया. भाऊ, मूवीचा रिव्ह्यू करण्या अगोदर भाऊ ऋषभ शेट्टी तुमच्या ऍक्टिंगला सलाम आहे, म्हणजे सल्यूट. बहुत जबरदस्त ऍक्टिंग, म्हणजे सगळे ऍक्टर फेल आहेत तुमच्या समोर. एवढी नॅचरल ऍक्टिंग, एवढे नॅचरल रोल प्ले केलाय त्यांनी. मी तर असं बी ऐकलंय की ते रोल करताना 3 का 4दा ते मरता बी वाचले. सलाम आहे तुमच्या ऍक्टिंगला. कांताराचा जो पहिला पार्ट आला त्याच्यामध्येच आपण त्यांची ऍक्टिंग पाहिलं होतं, पण पार्ट 2 यार का बवाल आहे. बहुत लास्टचे 15-20 मिनिट या मूवीमध्ये बी, मागच्या मूवीमध्ये जसा लास्टचे 15-20 मिनिट चांगले होते आणि या मूवीमध्ये बी लास्ट 15-20 मिनिट तुम्ही म्हणजे खुर्चीवर उभे होऊन शिट्ट्या वाजून एवढे जबरदस्त रोल प्ले केले आहेत त्यांनी. असा गुजबम पूर्ण असं वाटतं का आपण रिअल स्क्रीनवर देव पाहून राहिलो. बहुत जबरदस्त ग्राफिक्स वगैरे जबरदस्त, म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. बाकी स्टोरीबद्दल बोलला, स्टोरीचा कॉन्सेप्ट एवढा आहे की एक राजा आहे ज्याला कांतारा जंगलावर कब्जा वगैरे करायचा आहे. त्यांच्यामध्ये मग दुश्मनी टाईप होते, तर मग जंगलातले लोक राजाच्या इकडे नाही जाऊ शकत, राजाच्या इकडले जंगलामध्ये नाही जाऊ शकत. हा करा टाईप एक ठरला राहते. फ्युचरमध्ये मग एक राजाचा तो बेवडा मुलगा राहते, तो करा तोडल्या टाईप जंगलामध्ये जातो. त्याच्यानंतर मग स्टोरी समोर कशी जाते ते तुम्ही मूवीमध्ये बघा. मूवीमध्ये मेन विलन प्ले केला आहे तसं तर इथं देवांश गुलशन देवाय ना, त्यांची ऍक्टिंग बढिया आहे. बॉलिवूड ऍक्टर आहे, तुम्ही पाहिले असं अगोदर त्यांना हंटर सारख्या मूवीमध्ये ऍक्टिंग बढिया आहे, नॅचरल आहे, काही वाटत नाही. रुक्मिणी वसंत त्यांची बी ऍक्टिंग जबरदस्त आहे. ऋषभ शेट्टी यांच्या ऍक्टिंगला बापरे भयानक, म्हणजे त्यांच्यासारखी ऍक्टिंग तुम्ही बघितले नसेल. एवढी खतरनाक रोल लास्टमध्ये प्ले केला आहे आणि लास्टला ट्विस्ट आहे, ते बी मेजर ट्विस्ट. तुम्ही म्हणजे विचार बी नाही केले सण, एवढे भयानक तिथं रोल लास्टला तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. फायटिंग जबरदस्त होती त्याच्यामध्ये. शॉर्ट जे घेतात, कॅमेरा अँगल जो फिरत वगैरे आहे, एवढा पाहायला इम्प्रेस करत होता. बहुत खतरनाक वाटत होता पाहून. तुम्ही पूर्ण टोटल इम्प्रेस होऊन जाल टॉकीजमध्ये. त्याच्यानंतर मूवीची गोष्ट केला, मूवीमध्ये मायनस काहीच नाही आहे, पूर्ण प्लस पॉईंट आहे. फक्त एक मायनस, जर म्हणजे मायनस बी नाही, जर सांगायचं झालं तर एक बोलणार की मूवीमध्ये जो सबटायटलवाला पार्ट आहे ना, तो थोडा म्हणजे सबटायटल काही त्यांच्या मल्याळम लँग्वेजमध्ये, कन्नड लँग्वेज जो काही आहे ते लँग्वेज आपल्याला समजत नाही, तर सबटायटल जे आहेत ते थोडे मोठे असते ना, वाचायला सोपे गेले, कारण ते फास्ट बोलतायत. छोटे सबटायटल येत आहेत, आपण काही सीन करू नाही शकतो एवढा दुरून बाल्कनीवरून, आणि ते सबटायटल डायरेक्ट स्किप होऊन जात आहे. तर त्याच्यामुळे काही आम्हाला समजलं नाही. बाकी हा काही जागी असं वाटलं स्टार्टिंगला की डायलॉगपेक्षा बीजीएम थोडा हेवी झाला आहे, तर त्याच्यामुळे काही शब्द समजत नाही. आता ते टॉपिकच्या साऊंड सिस्टममुळे की एडिटिंगमध्ये तसं आहे ते माहिती नाही, पण त्याच्यावर थोडा पाहिजे होता. बाकी मग बढिया आहे, ओव्हरऑल मूवी एक नंबर आहे. आणि हा मूवीच्या इंटरवलच्या पहिलीचा पार्ट स्टोरी सेटअप चालू आहे, इंटरवल नंतर आहे मेन मूवी. नंतर 1 मूवीमधले होते तेच कॅरेक्टर इथं बी प्ले केले आहे, फक्त त्यांचे रोल थोडे वेगळे आहे. मूवी ओव्हरऑल बहुत बढिया आहे, तुमचा पैसा वेस्ट नाही जाणार, म्हणजे डबल हे पाहू शकता तुम्ही. एवढी चांगली मूवी आहे, पूर्ण पैसा वसूल मूवी आहे. बिंदास तुम्ही जा आणि एन्जॉय करा. फॅमिली मूवी आहे, फ्रेंडली मूवी आहे, काही नॉनव्हेज जोक वगैरे नाही, सब बढिया एक नंबर. संस्कृती दाखवण्याची जी पद्धत आहे ऋषभ शेट्टीची, यार सलाम आहे तुमच्या याला. हे जर आपल्या संस्कृतीला कनेक्ट करून, आपल्या देवांना वगैरे कनेक्ट करून असे जर मूवी येणार असेल ना, अशा मूवीजला भरपूर प्रेम द्यायला पाहिजे आपण ना. जबरदस्त आहे. फालतूची न्यूडिटी, जसे बॉलिवूडच्या काही मूवी न्यूडिटी दाखवून जे पब्लिक गेन करायचा प्रयत्न वगैरे करून राहिले, ते काही लेवल नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं बेटर आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करून आपल्याला सांगा कसा वाटला आपला व्हिडिओ, ना कसा वाटला तुम्हाला मूवी. बाकी आपल्यासोबत बनवून राहा. बाय.